लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख खून केल्याची शक्यता आहे। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं। आरोपी हसीना हे मागील 15 ते 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। नाशिकमध्ये एका हत्येच्या तपासातून नात्यांच्या गुंतागुंतीला काळीमा फासणारी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। तब्बल 15 ते 16 वर्षांपासून एकत्र राहणारं जोडपं, त्यानंतर 44 वर्षीय महिलेच्या आयुष्यात तिच्यापेक्षा तब्बल 22 वर्षांनी लहान असलेल्या 22 वर्षीय तरुणाची एंट्री आणि याच नव्या नात्यात अडथळा ठरणाऱ्या प्रियकराचा कथित खून। एवढंच नाही तर खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो थेट कसारा घाटात नेण्यात आला। पोलिसांच्या तपासातून हा सगळा कट उघड झाला। 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। नेमकं काय घडलं? 44 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय तरुणाच्या प्रेमसंबंधांचा या हत्येशी काय संबंध आणि मृतदेह कसारा घाटातच का नेण्यात आला? पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली। मात्र तपास जसजसा पुढे गेला तसं हे बेपत्ता होणं नसून हत्या असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। मृत व्यक्तीचं नाव वसंत गोरखनाथ सातपुते, वय 40 वर्ष, राहणार स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा। वसंत सातपुते हे 44 वर्षीय हसीना हबीब शेख यांच्यासोबत मागच्या 15 ते 16 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। मात्र याच दरम्यान हसीना यांचं त्यांच्यापेक्षा तब्बल 22 वर्षांनी लहान असलेल्या साहिल रफिक शहा याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे। 44 वर्षांच्या हसीना आणि 22 वर्षांच्या साहिल यांच्यातील या कथित प्रेमसंबंधात वसंत सातपुते अडथळा ठरत असल्यानं त्यांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। पोलिसांच्या माहितीनुसार 6 ऑगस्टला पहाटे 3 ते 4च्या सुमारास वसंत सातपुते हे हसीना यांच्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। 22 वर्षीय साहिल रफिक शहा यानं चाकूनं वसंत यांचा गळा चिरून खून केल्याची माहिती आरोपींच्या निवेदनातून समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। फिर्यादी कचरू सकाराम कडवे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती की त्यांचे परिचित वसंत गोरखनाथ सातपुते हे दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून मिसिंग आहेत आणि त्यांची जी त्यांच्यासोबत राहणारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख यांनी अज्ञात कारणाकरता अपहरण केला किंवा खून केल्याची शक्यता आहे। या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यासोबतच आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हे कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं। त्या ठिकाणावरून आपण डेड बॉडी रिकव्हर करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला। या तपासातून 4 जणांचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या निवेदन पंचनाम्यात मृतदेह ज्या ठिकाणी टाकण्यात आला त्या ठिकाणची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी कसारा घाटात जाऊन मृतदेह शोधून काढला। 44 वर्षीय हसीना आणि 22 वर्षीय साहिल यांच्या कथित प्रेमसंबंधांची ओळख नेमकी कशी झाली याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय। पोलिसांच्या माहितीनुसार साहिल रिक्षा चालक असून व्यवसायाच्या निमित्तानं त्याची हसीना यांच्याशी ओळख झाली। मात्र या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर वसंत सातपुते या नात्यात अडथळा ठरत असल्याचा पोलिसांचा दावा आहे। त्यामुळे 22 वर्षांच्या साहिलनं आपल्या 44 वर्षीय प्रेयसीसोबत मिळून हा कट रचल्याचं तपासात समोर येत आहे। यामधील मयत आणि आरोपी हसीना हे मागील 15 ते 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। त्यानंतर मागील काही दिवसापासून हसीना हिचे आरोपी नामे साहिल रफिक शहा याच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि ह्या प्रेम संबंधाला पहिले जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेला मयत हा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी
हा खून केलेला आहे. हा दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळेला साधारण 3 ते 4च्या दरम्यान आरोपी यांनी हसीनाचं जे घर आहे त्या ठिकाणी मयत हा झोपलेला असताना झोपेत असताना त्याच्यावरती वार केला आणि चाकूनी त्याचा गळा कापून खून केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 तारखेला त्याचं प्रेत हे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कसारा घाटामध्ये एका इर्टिका गाडीमध्ये नेऊन टाकलं. हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तिच्यासोबत आरोपी पण होते. आरोपी साहिल यांनीच तो गळा चिरल्याची आरोपींनी कबुली दिलेली आहे. साहिल आणि हसीना यांची नाशिकमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झालेली होती. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी 7 ऑगस्टला पहाटे एका एर्टिगा कारचा वापर केला. मृतदेह थेट कसारा घाटात नेऊन टाकण्यात आला. मृतदेह नाशिकपासून दूर नेला तर तो सापडणार नाही आणि पोलिसांचा तपास आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असा आरोपींचा समज होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आणि म्हणूनच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं कसारा घाटाची निवड करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. 44 वर्षांची महिला, तिच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेला 22 वर्षांचा तरुण, 15 वर्षांचं जुनं नातं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी झालेला एका व्यक्तीचा कथित खून. बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीपासून सुरू झालेला हा तपास थेट कसारा घाटापर्यंत पोहोचला आणि त्यातूनच या धक्कादायक हत्येचा उलगडा झाला. 4ही संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. न्यायालयानं त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या कथित प्रेमसंबंधांतून हत्या करण्याचा कट नेमका कसा रचला गेला, हत्येमागं आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी काय प्रयत्न करण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकहून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.